नमस्कार लाडक्या बहिणींनो, अंगणवाडी सेविकांनो, मदतनीस आणि आशा कार्यकर्त्यांनो, लाडकी बहीण योजनेमध्ये आता खूप मोठी अपडेट आली आहे। सर्वांना खुश खबरी आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ ग्रहण घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये एकदम स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जे निकषांमध्ये महिला ज्या बसत नाही आहेत, ज्यांनी निकष तोडून सुद्धा फॉर्म भरले आणि पैसे सुद्धा घेतले, अशा सर्व महिलांना सुद्धा 21 रुपये मिळणार आहेत। पण कोणत्या महिलांना मिळणार आहे याबद्दल सुद्धा त्यांनी सांगितले आहे। तर नेमकं काय आहे ही माहिती हेच आपल्याला या आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आणि लाईव्ह मुख्यमंत्री फडणवीस साहेब काय म्हणाले आहे याचा लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला दाखवून देणार आहे। तर मी देवानंद गावंदे स्वागत करतो आपल्या लाडकी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो। आणि लाडक्या बहिणींनो, मी या चॅनलवर लाडक्या बहीण संबंधित आणि सरकारी योजनांसंबंधित असेच व्हिडिओ आणत असतो। तसेच अंगणवाडी सेविकांसाठीचे स्पेशल व्हिडिओ या चॅनलवर आणत असतो। तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। ही जी अपेक्षा आहे ती आम्ही पूर्ण करू। दीपक बातूसे सर, लाडकी बहीण योजना याचा तुमच्या विजयात मोठा वाटा आहे। 2100 रुपये करण्याची तुम्ही घोषणा केली होती, तो निर्णय साधारणतः कधीपर्यंत होणार? आणि दुसरं, आता एक अशी चर्चा सुरू आहे की 1500 जेव्हा दिले तेव्हा स्क्रुटिनी कोणतीच झाली नव्हती, आता 2100 देताना स्क्रुटिनी होणार अशी चर्चा आहे, त्या संदर्भात स्थिती काय आहे? असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच ठेवणार आहोत आणि 2100 देखील आम्ही देणार आहोत। आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत हे सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं। त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे। जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू। त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू। स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल, निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातलं कमी करायचं नाहीये। पण काही तक्रारी आल्या आहेत की निकषाच्या बाहेर मिळालेला आहे। जसं आपल्याला कल्पना असेल की शेतकरी सन्मान योजना जेव्हा मोदीजींनी सुरू केली त्यावेळी पहिल्यांदा जे काही बेनिफिशियरीज होते लक्षात आलं की मोठ्या शेतकऱ्यांना देखील ते मिळालेलं आहे। मग नंतर त्यातले अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही या निकषात बसत नाही। मला असं वाटतं त्यानंतर ती स्थिर झाली। अशाच प्रकारे जर ॲपरंटली या योजनेमध्ये काही ज्यांना आपण निकष ठरवलेले आहेत ते निकषाच्या बाहेरच्या आमच्या बहिणी मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार होईल, पण सरसकट काही पुनर्विचार वगैरे करण्याचा विषय नाही। तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी खूप मोठी खुशखबर आहे की लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार आहे असे स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः सांगितले आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल आणि मी तुम्हाला सविस्तर सांगतोय की त्यांनी असं सांगितलं आहे की 2100 रुपयेसुद्धा तुम्हाला मिळणार आहेत, परंतु त्यासाठी वेळ लागणार आहे थोडा, कारण की आता मंत्रिमंडळाचा निर्णयावर कॅबिनेट मंत्री जे असतात ते निर्णय घेतील केव्हापासून सुरू करायचे बजेट। त्यासाठीचा जो असतो तो बजेट तयार केल्यानंतर लगेचच मग तुम्हाला 21 रुपये प्रति महिन्याला मिळणार आहेत। तोपर्यंत तुम्हाला 1500 रुपयेच मिळणार आहेत, कारण की 1500 रुपयाचा बजेट जो आहे तो मार्चपर्यंतचा काढून ठेवण्यात आलेला जो निधी आहे 1500 रुपयापर्यंतची जे सर्व लाडक्या बहिणांना देण्यात येणार आहे तो निधी पूर्णतः त्यांनी आधीच काढून ठेवलेला आहे मार्चपर्यंतचा, म्हणजे मार्च 2025 पर्यंतचा। आणि याबद्दलची माहितीसुद्धा या अगोदरच अजितदादा पवार यांनी आपल्याला दिलेली आहे। म्हणजे तुम्हाला आता 1500 रुपये या 2-3 महिने तुम्हाला मिळणार आहेत। त्यानंतर मग बजेट झाल्यावर मग 2100 रुपयाला सुरुवात होणार आहे। म्हणजे तुम्हाला 2100 रुपयासाठी 2-3 महिने अजून वाट पाहावी लागणार आहे, मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे। तर फडणवीस साहेब यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की पैसे आम्ही 2100 रुपये देणार आहोत आणि त्यानंतर ही योजना अशी सुरू राहणार आहे, कुणालाही आम्ही कमी करणार नाही आहेत। आणि त्यानंतर आता व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले असेल की स्क्रुटिनी नियमाबद्दल त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की जे निकषात बदलले, आतापर्यंत व्हिडिओ तुम्ही व्हायरल होताना बघितले होते सोशल मीडियावर, यूट्यूबवर, की जे निकषात बसणाऱ्या महिला नाही आहेत त्यांना 21 रुपये मिळणार नाही आहेत। म्हणजे ज्यांनी जे अपात्र आहेत, जे काही व्हिडिओ असे चालले होते की निकषात बदल झालेले आहेत, 4 मोठे बदल झाले, 3 मोठे बदल झाले, अशा प्रकारचे जे व्हिडिओ चालले होते, परंतु निकषात कुठलाही बदल झालेला नाही आहे। निकष जे आहेत तेच आहेत, म्हणजे पात्रतेला जे निकष लागतात तेच निकष अजूनही आहेत, म्हणजे त्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही आहे। ज्यांच्या घरी 4 चाकी वाहन आहे
त्यांना या योजनेमध्ये बसता येणार नाही आहे. त्यानंतरच जे सरकारी कुठल्याही योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला आहेत, ज्याचे जे सरकारी लाभ असतो तो 1500च्या वर असतो, त्यांनासुद्धा या योजनेमध्ये बसता येत नाही आहे. त्यानंतर ज्यांच्या घरी आयकर रिटर्न भरत असतो कोणीतरी कुठलाही सदस्य, त्यांनासुद्धा यामध्ये बसता नाही येत नाही. त्यानंतर सरकारी कर्मचारी जर असेल घरामध्ये तर त्या महिलांनासुद्धा याचा लाभ मिळवता येणार नाही आहे. अशा प्रकारचे हे निकष होते आणि तेच निकष ज्याला हमीपत्र म्हणतात, तुम्ही हमीपत्र वाचून घ्या पूर्णचं पूर्ण. त्यामध्ये जे सर्व निकष दिलेले आहेत आणि या निकषाला अनुसरूनच ज्या महिला या निकषात बसतात त्यांनाच या योजनेचा लाभ मिळतो. ज्याचे उत्पन्न जे असते ते 2.5 लाखाच्या खाली आहे अशा महिलांनाच या योजनेचा लाभ मिळतो. परंतु ज्यांचे उत्पन्न जास्त आहे, ज्यांच्या घरी 4 चाकी गाडी आहे, त्यानंतर सरकारी कर्मचारी आहेत, त्यांच्या कुटुंबामध्ये ज्यामध्ये कोणीतरी आयकर रिटर्न भरत असतो, म्हणजे त्यांच्या घरी पैसा भरपूर आहे, अशा महिलांनीसुद्धा या योजनेमध्ये फॉर्म भरलेले आहेत, अर्ज केलेले आहेत आणि त्यांचे मंजूरसुद्धा झाले आहेत. काही महिलांना पैसेसुद्धा मिळाले आहेत या योजनेचे आणि अजूनही अशा प्रकारचे जे फॉर्म आहेत ते भरणं चालू आहेत. परंतु या नियमानुसार या सर्वांना हे पैसे मिळायला नको होते, पण तरीसुद्धा महिलांनी 1500 रुपयापोटी आपले फॉर्म भरले आहेत आणि पैसेसुद्धा घेतले आहेत. पण आता व्हिडिओज जे चालत होते की आता यामधून त्यांना कट केले जाईल, नाव वापस करण्यात येणार, नाव कट करण्यात येणार किंवा त्यांच्याकडून जे पैसे आहेत त्यांची वसुली करण्यात येणार. परंतु फडणवीस यांच्या वक्तव्यावरून असं दिसून येतं की कुठलीही वसुली करण्यात येणार नाही आहे किंवा त्यांचे नावसुद्धा कट करण्यात येणार नाही आहेत आणि आता त्यांना सरसकट 2100 रुपयेसुद्धा मिळणार आहेत. कारण की मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं आहे की आम्ही कोणत्याही जे निकषात बसणाऱ्या महिला नाही आहेत त्यांनासुद्धा आम्ही आता कटणार, त्यांचे नाव काटणार नाही आहेत, त्यांनासुद्धा आम्ही 2100 रुपये देणार आहोत. तुम्ही स्पष्ट ऐकलं असेल. याचा अर्थ हा होतो की ज्यांच्या घरी 4 चाकी वाहन आहे, ट्रॅक्टर वगळता 4 व्हीलर आहे किंवा मग ज्यांच्या घरी सरकारी कर्मचारी आहेत किंवा मग आणखीन जे काही त्यांचे उत्पन्न जास्त असेल, आणखीन जे सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला आहेत त्यांनासुद्धा या निकषाच्या अंदर सरकार आता बसून घेणार आहे आणि त्यांनासुद्धा हे जी स्कीम आहे लागू करणार आहे. म्हणजे सरसकट कुणालाही ते जे याचा लाभ आहे हे देणार आहेत आणि कुठल्याही महिलांना अपात्र करणार नाही आहेत असे देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावरून दिसून येते. तर लवकरच सत्यता काय आणि खरं काय आहे ते लवकरच माहीत पडेल. पण आता तरी त्यांनी सांगितलेलं आहे की कोणत्याही महिलेला आम्ही अपात्र घोषित करणार नाही आहे, त्यांना सर्वांनाच आम्ही पैसे देणार आहोत. तुम्हाला घाबरायचं कारण नाही आहे. कुठलेही निकष आता तुमच्यावर लागू होणार नाहीत. तुम्ही जे फॉर्म भरले असतील, पैसे घेतील तरीसुद्धा तुम्हाला पैसे येणार आहेत. नवीन फॉर्म भरा, नवीन अर्ज करा आणि तुम्हाला तुमचे पैसे 2100 रुपये हे सुद्धा मिळणार आहेत. तुमचे नावसुद्धा आता योजनेमधून रद्द करण्यात येणार नाही आहेत, कापण्यात येणार नाही आहेत. तर याबद्दलची आता तुम्ही व्हिडिओ आणखीन एक वेळ बघून घ्या ह्या आणि परत व्हिडिओ बघून पूर्ण माहिती देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडूनच ऐकून घ्या. कारण की त्यांनी सांगितलं आहे की आम्ही कुठल्याही महिलेला नाव कट करणार नाही आणि सर्वच महिलांना या योजनेचा लाभ आम्ही देणार आहोत. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.